हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता पडळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेस प्लस जीके मध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर फोर्थ एनईपी बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक. कोणत्या सब्जेक्ट? बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक. एक अकाउंट आहे, एक बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक आहे आणि त्याच्यानंतर आहे तुम्हाला इनकम टॅक्स. असे तीन सब्जेक्ट अकाउंट के आहेत. किती सब्जेक्ट अकाउंट के आहेत बेटा? थ्री सब्जेक्ट आपको अकाउंट के है. तो इसका अपन क्या देखेंगे? अभी स्टैटिस्टिक का सिलेबस देखेंगे. क्या देखेंगे बेटा? अपन इसका सिलेबस. तो सिलेबस में आपको इसके पहले भी बताया था क्वेश्चन क्रमांक देखो बच्चों. तो 7 8 7 8 नहीं तो 8 7 8 7 कशा भी प्रकारे येणार. तर याच्यामध्ये 4 मार्काला 4 मार्काला किती मार्काला 4. परंतु यावेळेस तुम्हाला हे क्वेश्चन फर्स्ट याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की हे तुम्हाला, कारण की सिलेबस स्टॅटिस्टिक्सचा भरपूर मोठा असल्यामुळे आणि गणित सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज, कंटिन्यूस सिरीज, इन्क्लुझिव्ह मेथड अशा एका चॅप्टरला 5 सिरीज दिलेल्या आहेत. किती? 5 सिरीज आहेत बेटा. किती सिरीज आहेत? 5 सिरीज आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉब्लेम सुद्धा दिलेले आहे, हे एक्स्ट्रा दिलेलं आहे. म्हणजे प्रॉब्लेम सुद्धा दिलेले आहेत की बाबा कोणते प्रॉब्लेम्स जे टिपिकल प्रॉब्लेम ज्याला म्हणतो आपण, तर हे टिपिकल प्रॉब्लेम्स आहेत. तर हे तुम्हाला 2 मार्कासाठी सुद्धा येऊ शकतात. किती मार्कासाठी? या कोणत्याही चॅप्टरला तुम्हाला 2 मार्कासाठी सुद्धा गणित येऊ शकतात. 2 मार्काचे एक्झाम्पल देऊ शकतात तुम्हाला ते, आहे की नाही? म्हणजे हे जे मीन मीडियन मोड झालं, सिंपल सिरीज, कंपाऊंड इंटरेस्ट रेशो, आईचं वय भावाचं वय, हे जे दिलेलं असेल यांचा जो रेशो काढावा लागतो, त्यांचं सिंपल इंटरेस्ट म्हणजे बँकेमध्ये जे कंपाऊंड इंटरेस्ट, तुम्हाला इंटरेस्ट वगैरे जे व्याज आपण ज्याला काय म्हणत असतो व्याज, इंटरेस्टला काय म्हणतो आपण व्याज, हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे त्या चॅप्टरमध्ये. तर 2 मार्कासाठी सुद्धा येऊ शकतात. हे कोणत्याही चॅप्टरला तुम्हाला 2 मार्काला देऊ शकतात किंवा 4 मार्कला सुद्धा देऊ शकतात किंवा 3 असं काही त्यांनी जरुरी अजून ठरवलेलं नाही आहे बेटा. तो ये गोष्ट लक्ष्य ठेवायची. देखिए बच्चों, अभी फर्स्ट चैप्टर में आपको यूनिट फर्स्ट में बिजनेस मैथमेटिक्स दिया. क्या दिया उन्होंने आपको? बिजनेस मैथमेटिक्स. म्हणजे सुरुवातीला बिजनेस मैथमेटिक्स मध्ये आपल्याला 1 नंबरला दिलेला सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट. एक तर सिंपल इंटरेस्टचं गणित देते, एक तर कंपाऊंड इंटरेस्टचं. हे एक चॅप्टर दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे 2 चॅप्टर आहे. 2 चॅप्टर त्यांनी काय केले? मिक्स केले. यावर्षी काय केलेले आहे त्यांनी? मिक्स केलेले आहे, सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट. त्यानंतर बघा बेटा, रेशो अँड प्रोप्रेशन. म्हणजे पहिले रेशो काढा, प्रोप्रेशन. रेशो प्रोप्रेशन, आईचं वय आणि त्यांच्या म्हणजे मुलाचं वय. तर त्यांचा जो रेशो असतो 3:2, 5:2, 3:2, आईचं वय आणि बाबांचं वय, तर मुलाचं वय किती, हा रेशो दिलेला असतो. किंवा तुम्हाला एखादा नंबर्स दिलेला असेल, काय दिलेलं असतील? नंबर्स. तर त्या नंबर्सचा सुद्धा रेशो काढावा लागतो, जेणेकरून तुम्हाला त्यांचं दाखवते. त्यानंतर पर्सेंटेज अँड डिस्काउंट. काय दिलेलं आपल्याला? पर्सेंटेज आणि डिस्काउंट. आता पर्सेंटेज म्हणजे तुम्ही शिकत असताना तुम्हाला किती पर्सेंटेज मार्क मिळतात ते तुम्ही काढता, आहे की नाही? मग आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या डिस्काउंट. तर डिस्काउंट, आता डिस्काउंट सर कसं? तर डिस्काउंट म्हणजे आपल्याला कोणती ना कोणती वस्तू, गुड्स काय करत असतो आपण? परचेस करतो. भाऊ आता मुलींना किंवा मुलांना बी सगळ्यांनाच सवय असते, 100ची वस्तू असेल तर भाऊ 50ला देणार, असं म्हणता का तुम्ही? नाही, 50% कोणीच देणार नाही. किती माणसं? 10 रुपये किंवा 20 रुपये. म्हणजे 10%, 5%, 2%, त्याच्यावरती आपल्याला डिस्काउंट. तर हे डिस्काउंट कोणत्या पद्धतीत, त्याचे एक्झाम्पल दिले तुम्हाला. तर आतापर्यंत तुम्ही तर तोंडी काढत होते, आता तुम्हाला ते एक्झाम्पल म्हणून करून दाखवावं लागतील. पर्सेंटेज झाले अँड डिस्काउंट, हे पण 2 चॅप्टर आहेत, त्यांनी एकत्र दिलेले आहेत तुम्हाला. मॅथमॅटिक्सचा खूप मोठा सिलेबस आहे. पहिले सुरुवातीला म्हणजे 3rd सेमला हे चॅप्टर तुम्हाला कटच केलं त्यांनी. तुम्हाला सांगतो, या फर्स्ट युनिटचा पूर्ण एक पेपर होता. काय होता बेटा? पेपर. किती मार्काचा पेपर होता तो? 30 मार्काचा. पहिले 70 मार्क्ससाठी होता. पहिले जुन्या सिलेबसला 70 मार्क्सला दिलेला होता त्यांनी. आणि त्याच्या पहिले 80 मार्क्ससाठी होता. त्यांनी तो 80चा 70 केला, 70चा 30 केला. मग 30चा आता समजा त्यांनी तो चॅप्टर 3rd सेम मधून बिझनेस मॅथमॅटिक्स कटच करून टाकला डायरेक्ट. मुलांना काही आलंच नाही पाहिजे. अरे विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला बँकेचा जो सिलेबस आहे हा खूप मोस्ट एमपी आहे. ह्या थेरी असल्यामुळे चालणार नाही. तर आता बघा, विद्यापीठाचा आहे ते, त्यांनी तो त्या वर्षीचा कट केला सिलेबस आणि मुलांना त्या वर्षी थेरी दिली आणि या वर्षी तो त्यांनी काय केला? मिस केलं.
तर मिक्स केलेले असल्यामुळे तुम्हाला तो काय झालेला आता छोटा झालेला आहे. याच्यामध्ये भरपूर चॅप्टर होते त्यावेळेस मॅथमॅटिक्स मध्ये. चला तुम्हाला एक इझी झालं, ते एक चांगलं झालं. परंतु माझ्या मते तर मुलांना ते चॅप्टर पाहिजे होतं, जेणेकरून विद्यार्थ्यांना येणार पुढे चालून तुम्हाला भरपूर काही त्याच्यामधून शिकायला मिळणार. बँकेच्या तुम्ही एक्झाम देसाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर काही गणिताची प्रॅक्टिस करण्याची, खूप जास्त प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता राहणार नाही. असं तुम्हाला भरपूर गणित होते, परंतु त्यांनी आता कमी केले, काय हरकत नाही. तर बघा आता प्रॉफिट अँड लॉस सेल ऑफ गुड्स, म्हणजे तुम्हाला एखादी गुड्स परचेस केली असेल, तुम्ही जी गुड्स परचेस केली, मोबाईल असेल, मोबाईल परचेस केला 30,000चा आणि तुम्ही विकला 25,000ला, मग तुम्हाला लॉस झाला की प्रॉफिट झाला? लॉस होणार 5,000चा. 30,000ला परचेस केला, 32,000ला सेल केला, प्रॉफिट झाला की सेल झाला? प्रॉफिट झाला 2,000 रुपीजचा. कितीचा बेटा? 2,000चा. तर त्यांनी ते एक्झाम्पल दिलेलं आहे, म्हणून तुम्हाला इथं दिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस सेल ऑफ गुड्स. का दिलेला बेटा? प्रॉफिट अँड लॉस सेल ऑफ गुड्स. हा झाला तुमचा एनईपी मध्ये पहिला क्वेश्चन, बिझनेस मॅथेमॅटिक्स मध्ये, स्टॅटिस्टिक मध्ये सुरुवातीला पहिला क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन. कोणता? फर्स्ट क्वेश्चन. 7 मार्कला किंवा 8 मार्कला येणार, त्याच्यामध्ये 2 मार्कासाठी किंवा मग 4 मार्कासाठी 2 गणित एक्झाम्पल राहतील. म्हणजे बघा, बेक बे बिंदू 4 बेतिक 6 आणि 1 7. 7 चॅप्टर्स आहेत. 7 चॅप्टर फक्त तुम्हाला 7 मार्क. 7 चॅप्टर करावं लागतील, त्याच्यातले फक्त तुम्हाला 7 मार्क्ससाठीच एक्झाम्पल येणार आहेत. मग आता याचे तर आपल्याला भरपूर एक्झाम्पल आपण बघणार आहोत. मी तुम्हाला सेंडच करतो, काही विषय नाही. आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून मलाही सुद्धा माहिती पडेल की माझ्या विद्यार्थ्यांना गणित समजत आहे. आणि काही प्रॉब्लेम असल्यास मला काय करा, मेसेज करा, कॉल करा. त्यानंतर आपल्या लाईव्ह बॅचेस सुद्धा असतात. कोणाला लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल तर ते लाईव्ह बॅच सुद्धा जॉईन करू शकता. एकदम कमी फी मध्ये लाईव्ह बॅचेस सुद्धा आपल्या चालू आहेत. 4 सेमची बॅच चालू होणार आहे, अजून चालू झालेली नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अगर जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. लवकरात लवकर तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर काही शिकवण्यात येणार. आणि युट्यूबला सुद्धा तुम्हाला मिळतील, म्हणजे दोन्हीही प्रॅक्टिस होतील आणि कमी फी मध्ये. इकडे फ्री ऑफ कॉस्ट आहे, इकडे लाईव्ह मध्ये थोडीशी फी तुम्हाला पे करावी लागणार. ओके. खूप जास्त फी नाही आहे, 1,000 2,000 1500 बी नाही, 1,000 बी नाही आहे, खूप कमी फी आहे. त्याच्यानंतर युनिट 2. आता युनिट 2 आहे की नाही? तर बघा, आता युनिट 2 म्हटल्यानंतर तिथे चॅप्टर जे दिलेले आहेत आपल्याला, बघा, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक, म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये ज्या सगळ्यात मोस्ट आयएमपी जे आतापर्यंत जे चॅप्टर होते, म्हणजे हा क्वेश्चन 2, 3 आणि 4 याच्यावरती एक संपूर्ण पेपर होता. तर त्या पहिले हा सेपरेट होता, आता त्यांनी मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक मिक्स केलेला आहे. तर त्यांनी आता आपल्याला स्टॅटिस्टिक मध्ये तर मीन, मीडियन, मोड. बघा मित्रांनो, याच्यामध्ये 5 सिरीज आहेत, यामध्ये 5 सिरीज आहेत, यामध्ये सुद्धा 5 सिरीज आहेत, एकूण 15 सिरीज. आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रत्येकाच्या टिपिकल प्रॉब्लेम्स इथं दिलेले आहेत. प्रॉब्लेम्स ऑफ मीन, मीडियन, मोड अँड जॉमेट्रिक, म्हणजे हे जे आहेत हे प्रॉब्लेम्स आहेत या मीन, मीडियन, मोडचे. हे काही वेगळं असं चॅप्टर नाही आहे बेटा, त्याचे टिपिकल प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून आपण एक इथं त्यांनी दिलेला आहे तुम्हाला या वेळेस सिलेबसमध्ये की बाबा प्रॉब्लेम्स ऑन मीन, मीडियन, मोड, जॉमेट्रिक टिपिकल प्रॉब्लेम्स असतात, ते यांचेच असतात, ज्याला सिरीज असतात. तर मीनची सिरीज आहे 5 सिरीज, याचे वेगवेगळ्या सिरीज. तर ह्या सिरीज पहिले तुम्हाला ओळखावं लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल ते करावं लागतात. म्हणून सांगतो की कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुम्ही स्टॅटिस्टिकचा अभ्यास हा जरूर करजा. व्हिडिओ बघजा माझे, त्याच्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही काय करजा, ते व्हिडिओ बघितले की तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय गणित येणार नाही. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर मला मेसेज, कॉल करायचा. ओके बेटा. हा, मीन, मीडियन, मोड वेगळे चॅप्टर, 3 चॅप्टर आहेत. त्याच्यानंतर सेकंड दिलेले जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन. ओके. जॉमेट्रिक मीन साठी तुम्हाला लॉग टेबल आणावा लागतो. कोणता टेबल आणावा लागतो? लॉग टेबल, जो मार्केटमध्ये मिळतो. हा कठीण चॅप्टर आहे थोडस. जॉमेट्रिक. हार्मोनिक मीन खूप सोपी आहे आणि हे बाकीचे पण खूप सोपी आहे. ज्या विद्यार्थ्यांना मीन आलं त्यांना संपूर्ण चॅप्टर आलेत. या मीन या एका चॅप्टरवरती हे संपूर्ण चॅप्टर डिपेंड आहेत, हे लक्षात ठेवायचं. किंवा मीन, मीडियन, मोड या चॅप्टरवरती संपूर्ण चॅप्टर डिपेंड आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. एकदम खूप चांगल्या पद्धतीने आणि गणित आहेत.
तसे काही सुरुवातीला ओल्ड सिलेबसला सुद्धा माझे युट्यूबवरती गणित आहेत, परंतु आता एनईपी आलेलं असल्यामुळे एनईपी तर आपण एनईपीच्या पद्धतीमध्ये आपण तुम्हाला नवीन गणित एक्झाम्पल काय करणार आहोत, एक्झाम्पल सेंड करणार आहोत. त्याचे नवीन हे व्हिडिओ तुम्हाला देणार आहोत. त्यानंतर बघा आता मीन मीडियन मोड झालं, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन आहे क्वेश्चन नंबर 2 ला, आणि प्रॉब्लेम सॉल्व मीन मीडियन मोड जॉमेट्रिक म्हणजे हा याच्यातलाच भाग आहे. हा 3 असा चॅप्टर कोणतं असं वेगळं स्पेशल नाही आहे बेटा. हे दोनच तुम्हाला हे 2 चॅप्टर याच्यामध्ये दिलेले आहेत. 5 चॅप्टर 2 क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1, 2, 3, 4 आणि 5. त्यानंतर युनिट 3 क्वेश्चन क्रमांक 3 त्यामध्ये तुम्हाला किती चॅप्टर दिलेले आहेत, 2 चॅप्टर आहेत. याच्यामध्ये काही ठिकाणी दिलेले आहेत 4. असे तुम्हाला ते ऑनलाईन वगैरे तुम्ही अगर बघितले तर तिथं तुम्हाला 4, 4, 4, 4 असे दिसतात. ते नाही, यांनाच त्यांनी रिपीट केलेलं आहे ते वेगवेगळ्या नावांनी. कॉन्सेप्ट, प्रॉब्लेम्स, मेजर ऑफ डिफरन्स अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे तुम्हाला ते वेगवेगळे शब्दांनी दाखवलेले 2 चॅप्टर दिलेला आहे. ए स्टँडर्ड डिव्हिएशन अँड कोइफिशिएंट ऑफ व्हेरिएशन्स, तो त्याच्यामधलाच भाग आहे. स्टँडर्ड डिव्हिएशनचे गणित आहेत आणि कोइफिशिएंट ऑफ व्हेरिएशन असं त्यांना म्हणतात, कारण की मुलं कन्फ्युज नाही झाले पाहिजे त्याला ते दिलेलं आहे. तर स्टँडर्ड डिव्हिएशनला एसडी सुद्धा म्हणतात, यस आणि डी. फॉर्म्युले आहेत, भरपूर फॉर्म्युले आहेत बेटा, इतके फॉर्म्युले आहेत की भरपूर फॉर्म्युल्याशिवाय तुम्हाला हे गणित येणार नाही. फॉर्म्युलेच पाठ करावं लागतात, खूप फॉर्म्युले आहे. पण मी परुळीकर सर तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये सांगतो की हे जेवढे चॅप्टर दिसतात ना, तेवढ्या चॅप्टर मध्ये तुम्हाला प्रत्येकाला फक्त 2-2च फॉर्म्युले देते. तुम्हाला असं वाटत असेल शिकवताना, एक्झाम्पल शिकवताना सर किती खूप मोठे फॉर्म्युले आहे, यांना 5 फॉर्म्युले, याचे 5 फॉर्म्युले, हे 5 प्रत्येकाचे 7 फॉर्म्युले आहेत. परंतु तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि लक्षात ठेवण्यासाठी फक्त 2 किती बेटा 2 फॉर्म्युल्यात पुरं स्टॅटिस्टिक. हे गोष्ट लक्षात ठेवा. बघा ज्यामध्ये हे झालं स्टँडर्ड डिव्हिएशन अँड कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन्स. त्यानंतर दिलेला बेटा आपल्याला स्क्यूनेस अँड क्वार्टलाइज. स्क्यूनेस अँड क्वार्टाइज म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कार्लपर्सनचे जे फॉर्म्युले दिलेले, कार्लपर्सन आणि बाउलेस असे 2 व्यक्ती होते. किती व्यक्ती होते? 2 हे भाऊ होते बेटा. त्या दोघांनी हे स्टॅटिस्टिक तयार केलेलं आहे. त्या पद्धतीने एक कार्लपर्सन आहे आणि एक बाउलेस हा व्यक्ती आहे. त्यांचे फॉर्म्युले आहेत, त्यांचे नाव आहेत ते 2 आणि ते स्क्यूनेस मध्ये तुम्हाला ते दिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह बॅचेस सुद्धा घेतल्या जातात, तुम्हाला जॉईन करायचे असेल तर तुम्ही जॉईन करू शकता लाईव्ह बॅचेस. त्यानंतर युनिट 4 इंट्रोडक्शन ऑफ कोरिलेशन डिफरन्स अँड कॉन्सेप्ट ऑफ कोरिलेशन्स. त्याच्याच खाली दिलेला कार्लपर्सन कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन असे काही दुसरे हे नाही आहेत. याच्यामध्ये मेथड आहेत बेटा, फक्त एक कोरिलेशन मेथड आहे आणि एक याच्यामध्ये ही जी पर्सन कोरिलेशन आहे याला हे खबुत्तरखाना म्हणतात त्याला. आता तो खूप मोठा आहे खबुत्तरखाना, त्याचं सुद्धा तुम्हाला एक गणित येऊ शकते. एक्झाम्पल आलं तर ते डायरेक्ट 8 मार्कालाच येणार. याच्यामध्ये अगर गणित आलं तर डायरेक्ट 8च मार्काला येणार, एकच गणित. परंतु त्यामध्ये मेथड सुद्धा आहेत. तर हे फॉर्म्युला एकच आहे यामध्ये. 2 फॉर्म्युले जेव्हा 2 सिरीज तयार होतात तेव्हा 2 फॉर्म्युले आहेत, बाकी काहीच नाहीत. बाकी याच्यामध्ये भरपूर 5 फॉर्म्युले आहेत. तर फॉर्म्युल्यावर लक्ष ठेवा. फॉर्म्युले मी लिहून देणार, प्रत्येक वेळेस तुम्हाला समजून सांगणार आणि स्पेशल व्हिडिओ फॉर्म्युल्याचा सुद्धा तुम्हाला सेंड करणार मित्रांनो. म्हणून सांगतो हा बिझनेस स्टॅटिस्टिकचा तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. त्याच्यानंतर प्लस लक्षच नाही आलं बेटा, इथं हाच BBLA सुद्धा आहे 4th सेमला. कोणत्या सेमला? 4th सेमला. 4th सेम. ओके 4th सेमला म्हणजे BBA वाल्यांना सुद्धा हा सिलेबस आहे. समजलं बेटा? लक्षात आलं? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.